त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रांगोळ्यांच्या पायघड्या आणि शिवलिंगावर दागदागिने परिधान करून अलंकारिक रुबाबदार पेहराव साकारत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर महादेवाच्या नगरीत लखलखाट पाहायला मिळालाय। दिवाळीनंतर ज्या दिवशी घरोघरी दीपोत्सव साजरा केला जातो तो दिवस म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर देवदेवतांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दीपोत्सव साजरा केला होता अशी आख्यायिका आहे आणि तीच परंपरा आजही पाहायला मिळते। आज त्रिपुरा पौर्णिमेनिमित्ताने भीमाशंकरला शिवलिंगाला शृंगार करत रांगोळीने सजवण्यात आले। यावेळी मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती। भगवान शंकराने आजच्या दिवशी तारकासुराच्या तिन्ही पुत्रांचा म्हणजे त्रिपुरांचा बिमोड केला होता। असुर शक्तीचा नाश केल्यामुळे देवदेवतांनी भीमाशंकरला दीपोत्सव साजरा केला होता। हीच परंपरा आजही तशीच सुरू आहे। बरोबर वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीने केलेली मात हे या दीपोत्सवात मागचे गमक आहे। त्रिपुरा पौर्णिमा हे तर एक निमित्त आहे, मात्र प्रकाशाला नेहमी जगण्याची ऊर्जा देणारा स्रोत मानला जातो। त्याचबरोबर वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीने केलेली मात हे या दीपोत्सवामागचे एक गमक आहे। त्रिपुरारी उत्सव त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव भीमाशंकर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे। यंदाही त्याप्रमाणेच उत्साह साजरा होत आहे। आज सकाळपासूनच दुपारी 12 वाजता अभिषेक होऊन पूजा होऊन देवाला शृंगार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आज संध्याकाळी दीपोत्सव होणार आहे। त्यानंतर पालखी निघणार असे विविध कार्यक्रम आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भीमाशंकर येथे होणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व असं आहे, त्रिपुरारी पौर्णिमे म्हणजे त्रिपुरासुराचा वध आज भगवान शंकराने केला। त्यामुळे भगवान शंकराने वध केल्यामुळे त्याचा उत्सव म्हणून आज त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते। जो त्रिपुरारी राक्षसाचा जो वध त्याचा जो वध केला तो याच ठिकाणी केला असल्यामुळे भीमाशंकरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे। या निमित्ताने आजूबाजूच्या पंचप्रसिद्धी आणि आजूबाजूची मोठ्या प्रमाणात भाविक या दिवशी येत असतात आणि दीपोत्सवात संध्याकाळी होणाऱ्या दीपोत्सवात आणि पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात।